सेक्शन 41 ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट हा उस्टेन्सिबल ओनरसाठी आहे. उस्टेन्सिबल ओनर म्हणजे काय? कथित ओनर, की जो रिअल ओनर नाही, परंतु जो उस्टेन्सिबल ओनर आहे, कथित ओनर हा रिअल ओनरच्या परमिशननी त्याची प्रॉपर्टी तिसऱ्या पर्सनला विकत असतो. समजा उदाहरण घेतलं तर ए हा रिअल ओनर आहे, बी हा उस्टेन्सिबल ओनर आहे, तर एच्या परमिशननी बी हा सीला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करत असतो. यामध्ये कंडिशन अशी आहे की बीला एची परमिशन असली पाहिजे. 2 नंबरची बी हा फक्त ते एची प्रॉपर्टी सेल करू शकतो, मॉर्गेज करू शकतो आणि लीज करू शकतो, गिफ्ट करू शकत नाही, कारण त्यात कन्सिडरेशन नाही आहे. थर्ड, सीनी जी प्रॉपर्टी खरेदी केली आहे की ट्रान्सफरीने, त्याच्यात त्याचा गुड फेथ असलं पाहिजे, एला फ्रॉड करण्याची इच्छा नसायला पाहिजे. आता हे तत्त्व आहे ते होल्डिंग आउट किंवा एस्टॉप-विल या तत्त्वावर अवलंबून आहे. म्हणजेच काय, रिअल ओनरने जर पहिले कृती करताना जर काही ऑब्जेक्शन घेतलं नसेल तर नंतर तो त्या कृतीवर ऑब्जेक्शन करू शकत नाही.